चेंडूला चोख प्रत्युत्तर देणं हे आता महत्त्वाचं असेल बॅटिंग करताना संघ काळुंद्रे संघाला. एकंदरीत धावसंख्येचा विचार केला तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू या 5 षटकांचा पूर्वार्ध आणि धावा धावफलकावरती पाहिल्या थोडी केविलवाणी अवस्था आहे, ज्यासाठी काळुंद्रे संघ ओळखला जातो. राईट स्टार्ट देता आली नाही, मिडल ऑर्डर थोडी ढासळली, बाद झाला परेश, प्रवीण, प्रतीश बाद झाला, राहुल पाटील बॅटिंग लाईनअपमध्ये 1 to 4 चारही फलंदाज बाद झालेत. क्रमांक 5 आणि 6चे फलंदाज ज्यामध्ये आकाश गिरी गेलाय. मधल्या फळीतील आणखीन एक घातक फलंदाज, मात्र इथे शांत डोक्याने खेळावं लागेल, हुशारीने खेळावं लागेल. अशोकला मिळाली सफलता. आकाश गिरीसाठी हा चेंडू ठोकतोय. आकाश गिरीला सेट होण्याची गरज नसते, मात्र आता संघासाठी त्याचं थांबणं, संघ सहकारी विचार करत असेल त्याचं थांबणं मैदानावर महत्वाचं आहे. आकाश जर शेवटपर्यंत उभा राहिला तर चांगल्या धावा बनवू शकतात. ही ताकद आहे काळुंद्रे संघाची. आणि एकूण धावा धावफलकावर 17 धावा धावफलकावर. गडी बाद झालेत आतापर्यंत 4. फर्स्ट राऊंड 4 मॅच पाहतो. 3:55 अजूनही 3 मॅचेस आयोजकांना कव्हर करायचे. भूमी 11 मांडा विरुद्ध काळुंद्रे. आकाशसाठी हा चेंडू, असे चेंडू दिल्या तो ठेवणार नाही. जी कमी होती ती भरपाई आता भरून काढल्या. आकाश गिरीच्या येण्यानं थोडा पॅव्हलियन आनंदित झालाय आणि आपण पाहतोय तो आनंद आता संघ पुढे सरकेल. एकूण धावा धावफलकावर 23 रन्स. नेक्स्ट मॅच होणार आहे टेंबिवली आणि बामणडोंगरी. नेक्स्ट मॅच होईल, काही चेंजेस असतील जरूर आम्ही कळू. आरसीसी पेठ संघाने सामना जिंकला. रचित आमचे मुख्य आयोजक जरूर आम्हाला माहिती देतील. विनर मध्ये मॅच होईल. आज 8चा पोहले आणि उद्या सुद्धा ग्रामीणचा लॉर्ड्स आपण पाहणार आहोत. थर्ड ओव्हर. आकाश गिरी ऑन अ फायर, काय अफलातून खेळतोय आणि आपल्या मनगटातील ताकद दाखवतोय. बॅक टू 2 6. पुन्हा एकदा तडाखा, स्ट्रेट हिट, पॉवरफुल हिटिंग, आणखीन एक मास्टर स्ट्रोक. 2 षटकारानंतर हा येतो चौकार. आकाश गिरीची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. कोसळलेला डाव त्यांनी सांभाळला. संघाची झालेली घसरगुंडी आणि बिकट अवस्थेमधून संघाला चांगल्या ठिकाणी आणून ठेवलंय. अजूनही काय पाहिजे ही अपेक्षा असते जेव्हा तुमचा प्रमुख खेळाडू मैदानावर जातो संघ अडचणीमध्ये, आणि तिथे जी मॅच टर्निंग पॉईंटची कॅपॅसिटी पाहिजे. खेळाडू कसा असावा, मॅच विनर खेळाडू असावा. खेळाडू कसा असावा ज्याच्यामध्ये एक्स फॅक्टर पाहिजे, आणि तो आकाशनं दाखवले. 3 चेंडूमध्ये 2 षटकार 1 चौकार. संघाची धावसंख्या धावफलकावर 27. 27 ऑन बोर्ड. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. आपण पाहतो अशोक थोडा महागडा ठरला. मेहुलनं 9 दिल्या होत्या, फहीमनं 2 दिल्या, मात्र त्यानंतर आकाश आपण पाहतो अशोकवर चढवलेल्या हल्ल्या. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, चेंडू खाली राहिला, लाईन थोडीशी बदलली. टप्पा यावेळेला चांगला होता आणि उंची न असल्या कारणानं हा चेंडू कनेक्ट झाला नाही, मात्र एज लागली. बॅटच्या स्वरूपात ही धाव मिळेल. 2 षटकानंतर 11 होत्या, तिथे कुठेतरी थोडी मुसंडी मारल्या आणि धावफलकावर आता धावा नमूद झाल्यात. एकूण 28. 4 गडी बाद 28. अशोकनं आता थोडी लाईन बदलली. सुरुवातीच्या 4 चेंडूमध्ये पाहिलं आकाशनं चढवलेल्या हल्ल्या, उपद्रव त्याने निर्माण केला, धावांचा वनवा पेटवला. 3 चेंडूमध्ये आपण पाहतो 16 त्यांनी कुठून काढल्या आणि जो संघ बॅकफुटला होता तो आता थोडा आम्ही पाहतोय पिछाडीवर असलेला संघ आघाडीवर आहे. 3 षटकं संपली. ड्रिंक्स ब्रेक पाहणार आहोत. एकूण धावा 28. तिसऱ्या षटकामध्ये धावा पाहिल्या 17 आल्या. अशोक हा गोलंदाज संघासाठी थोडा महागडा ठरला. भूमी 11 मांडा आणि त्यांच्या विरुद्ध काळुंद्रे अशी फाईट आहे. आज 8चा पोल पाहिला. स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषकामध्ये जरूर पाहिलं, जिथे टेंबिवलीने एक सामना जिंकला. 72चं टार्गेट होतं, तो सामना त्यांनी गोलंदाजच्या जोरावर जिंकला. माहुल गावला पराभूत केलं. त्यानंतर बामणडोंगरी संघाने सहज सामना जिंकून वाकलनला पराभूत केलं. शेवटपर्यंत रंगणारी लढत पाहिली आपण. आरसीसी पेठ आणि जय माता दी दिगोडे जिथे सामना जिंकला. तर 3 विनर्स टीम आपण आतापर्यंत पाहतोय, ज्यामध्ये टेंबिवली, वाकलन आणि आरसीसी पेठ. फर्स्ट राऊंड 4 मॅच. पहिला अंक पाहतोय. 3 षटकं संपली. धावा धावफलकावर टोटल रन्स 28. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. आज स्पर्धेतील आपण पाहतोय बामणडोंगरी संघाने वाकलनला पराभूत केलं. फर्स्ट मॅच विनर आपण पाहिलं होतं टेंबिवली, त्यानंतर बामणडोंगरी. एक संघ आपण पाहतोय पेठ. आता पाहायचं कोणता संघ असेल.
स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषकामध्ये आपण पाहतो आज ग्रुप ए तर 3 षटकानंतर धावा 28. ड्रिंक्स ब्रेक मैदानावर 2 पंच सँडी पालकर केवाळे सुनील तांडेलसर बेलवले आणि सत्यवान काकडे आदई या 3 पंचांना आज पाहतो 24 लाईव्ह इव्हेंट. अशोकचं षटक महागडं ठरलं आणि आता पाहायचे कुणाची नियुक्ती होणार. ओव्हर नंबर 4 फईम आलाय, ज्या फईमनं केवळ 2 धावा दिल्या, 2 विकेट आणि त्या फईमला दिली संधी पुन्हा एकदा. मेहुलनं 9 दिल्या, फईमनं फक्त 2 दिल्या होत्या आणि फईम आता 4थं षटक. पहिला चेंडू वेगवान, तितक्या वेगानं बॅट फिरवली होती. आकाश गिरी सुद्धा तेवढाच प्रचंड वेगानं त्यानं खोलून खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र वेग जास्त असल्या कारणानं कनेक्ट झाला नाही. हा डॉट बॉल आकाश गिरीसाठी. फईम पुन्हा एकदा लाहीन बघतली, प्रहार जरूर केला, डीप लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल, 2 धावेसाठी झाला पलटवार आणि व्हेरी क्लोज अपील सुद्धा पाहूया. तर नक्कीच थर्ड अंपायर डिसिजन. तर थोडा चेंजेस आहेत, डिसिजन पेंडिंग. रनआउट आहे की नाही आकाश गिरी ते आपण पाहूया. मात्र RCC पेठ या संघाला मी विनंती करतो, यानंतर आपल्याला सामना खेळायचा. RCC पेठ चला एकत्रित येऊ नका, कारण वेळ वाचवायचे, एकत्रित येऊ नका. 4 वाजलेत आणि अजूनही 3 मॅच, 1 इनिंग आणि अजूनही आम्हाला 2 इम्पॉर्टंट मॅच खेळवायचे. अजूनही या षटकातील आपण पाहतोय काही चेंडूचा खेळ बाकी. तर व्हेरी क्लोज आहे, डिसिजन पेंडिंग. रनआउट आकाश गिरी. अगदी परफेक्ट थ्रो तिथे झाला, यष्टीरक्षक तेवढी चपलाई होती. डिसिजन पाहूया आपण काय येईल. अंपायर डिसिजन नॉट आउट. मॅच ऑन करा. एकत्र येण्याची परवानगी नाही. फईम पहिला चेंडू डॉट, त्यानंतर आल्या 2 धावा. आकाश गिरीला पाहतो. आतापर्यंत आकाश गिरीनं टोटल 6 चेंडूचा सामना केला, 2 षटकार 1 चौकार. वेगवान चेंडू जरूर लेग स्टिकच्या बाहेर आहे. आकाशनं ओळखलं, चेंडू बाहेर जाईल, चेंडू सोडून दिलाय आणि हा व्हाईट बॉल. टोटल रन्स पाहूया, एकूण धावा धावफलकावर 31. गोलंदाजी काळुंद्रे संघाची ताकद सुद्धा भूमी 11 मांडा म्हटलं तर त्यांची बॅटिंग ऑर्डर स्ट्रॉंग आहे. पाहूया आज एक त्यांचा प्रमुख खेळाडू सुद्धा प्रेझेंट नाहीये. आक्रमण करतोय, फुटवरचा वापर, कव्हरच्या वरून हा दर्जेदार उत्तुंग टॅलेंटिंग शॉट सुद्धा म्हणूया. काय वेग होता, बॅट वेगानं फिरवल्या, ताकदीचा वापर केला आणि तितक्या जोशानं उत्साहानं फटका खेळला. गुड बॅटिंग. आकाशचं कौतुक झालं पाहिजे. संघ अडचणीमध्ये असताना 6व्या क्रमांकाला आला आणि मॅच टर्न करून दिला आपल्या बॅटिंगनं. जो संघ बॅकफुटला होता. पुन्हा एकदा प्रहार, ताकदीचा प्रचंड वापर. आकाश गिरीने दाखवली आपली नैसर्गिक गुणवत्ता आणि आपल्या ताकदीच्या प्रदर्शनानं आतापर्यंत त्याने केलं शक्ती प्रदर्शन. 4 षटकार आणि 1 चौकार. ग्रेट बॅटिंग, ग्रेट हिटिंग. बॅटिंग आवडली असेल या टॉप क्लास इनिंगसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. काय कमबॅक करून दिलं. संघ अडचणीमध्ये असताना तेवढ्या आत्मविश्वासाने येणं, जबाबदारी घेणं आणि जबाबदारीचं ओझं घेऊन माझ्याकडे ती कुवत आहे, धमक आहे दाखवून दिला. जरी 6व्या क्रमांकावर आला आणि ऑलराऊंडर आकाश गिरीला का म्हटलं जातं. 4 षटकार 1 चौकार. संघाची धावसंख्या मजबूत स्थितीमध्ये 43. ओव्हर नंबर 4 43 रन्स, 43 धावा धावफलकावर. खोदून काढतो हा चेंडू, डीप कडे वेगाने चाललाय. पिकअप स्ट्रोक वेगाने, आणखीन एक जल्लोष इथे जरूर पाहतोय पाठीराख्यांमध्ये. या 4 धावेच्या मदतीनं पहिल्या षटकामध्ये 9, 2 षटकानंतर 11, 3ऱ्या षटकामध्ये आकाशनं हल्ला चढवला, धावांचा वनवा पेटवला, 17 आल्या. मात्र या फईमच्या षटकामध्ये सुद्धा आतापर्यंत बॅक टू बॅक 2 सिक्सेस 1 चौकार. आतापर्यंत आकाशला गिरीला पाहिलं 4 षटकार आणि 2 चौकार. क्लास इनिंग आपण पाहतोय त्याच्या माध्यमातून. 47 ऑन बोर्ड. 47 झाल्यात. अजूनही धावांची भूक आहे. आक्रमक फटकेबाजीसाठी ओळखला जाणारा आकाश गिरी. ग्रेट बॅटिंग, सच अ गिफ्ट बॅटिंग साईड. फलंदाजीसाठी हे उपयुक्त वरदान म्हणूया आपण आकाश गिरीची बॅटिंग. काळुंद्रेसाठी परेश चिखलेकर, प्रवीण गरज, प्रतीशनं नाराज केला, प्रथमेशनं नाराज केला.
मात्र यावेळी आपण पाहतो आकाशनं डाव सांभाळला. अजूनही अपेक्षा आकाश आणि प्रथमेश कडून, मात्र या जोडीला फोडणं सुद्धा महत्वाचं असेल भूमी 11 मांडा या संघाला. टोटल रन्स पाहतो 48. 4:04 झालेत. पाहायचे कुणाची नियुक्ती होणार. ज्या फहीमनं 2 धावा दिल्या होत्या आणि त्याच फहीमवर हल्ले चढवल्या आणि तो फहीम आता या इनिंगमध्ये सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज आतापर्यंत त्याला पाहिलं तर त्यांनी धावा दिल्यात 20. शेवटचं षटक स्लॉग ओव्हरचं. भूमी 11 मांडा हा संघ पाहतोय बलाढ्य संघ आहे. बॅटिंग साईड यांची खूप स्ट्रॉंग आहे आणि हे आव्हान असेल प्रवीण घरत आणि त्यांच्या संपूर्ण टीममेट्सवर. तर RCC पेठ आपल्याला यानंतरचा सामना लगेच खेळायचा. आपण या गोष्टीचं लक्ष असू द्या. RCC पेठ आणि या सामन्यामधून जो संघ विजय होणार त्यांच्या विरुद्ध सामना असेल. ओव्हर नंबर 4. बॉलर नेम शिवम. भूमी 11 मांडाकडून शिवम. समोर उभा आकाशगिरी. पहिला चेंडू ताकदीचा वापर. काय फटकेबाजी खेळतो आणि तिथे झाली मिस फिल्डिंग. अगोदरच गोलंदाजी चांगली होत नाही आणि तिथे जर आपण पाहतोय फलंदाज आक्रमक झालाय आणि क्षेत्ररक्षक चुका करताना चित्र मैदानावर लक फॅक्टर आज 7 मिळाली आकाशच्या या फलंदाजीनं. बघा चोख प्रत्युत्तर देत असताना बॅटिंग करताना बॅकफुटला असलेला संघ काळुंद्रे संघ 50 रन्स कंप्लीट. 50 धावा पूर्ण झाल्यात आणि टोटल रन्स पाहतोय एकूण धावा 52. 52 रन्स. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. भूमी 11 मांडाकडून शिवम. आकाशचा हा प्रयत्न आता थोडा फसलाय आणि अखेर झेलबाद. प्रयत्न चांगले होते. टाइम जज केलं होतं. थोडी शक्ती कमी पडली. मात्र जर आपण पाहतोय वेग प्रचंड होता. फटका फसला. मिस टायमिंग आणि झेलबाद. 4 चेंडूचा खेळ बाकी. आकाशगिरीचं वैयक्तिक योगदान पाहूया. संघासाठी खेळला नेत्रदीपक. सुंदर खेळी आणि ऑलराऊंडर साजेशी खेळी त्यांनी दाखवली. विस्फोटकपणा आपल्या बॅटिंगमध्ये त्यांनी दाखवला. ग्रेट बॅटिंग. आकाशगिरी 4 षटकार आणि 3 चौकार आणि एकटा नडला. 40 धावांची बेधडक टॉप क्लास इनिंग म्हणूया आपण. शिवमनं त्यांना बाद केलं. ओव्हर नंबर 4. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज आलाय स्ट्रायकर एंडला बॉटम एंडचा कल्पेश करत. क्रमांक 7 वर येतोय. तो सुद्धा प्रचंड प्रहार करण्याचा प्रयत्न करतो. हा चेंडू डॉट बॉल. एकूण धावा फलकावर टोटल स्कोर 52 आहेत. या मैदानावर 70, 72, 75, 85 धावा सुद्धा चेस होताना पाहिल्या. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न मात्र फसलाय. स्ट्रेटला लॉंग ऑफला फिल्डर उभा होता. आणखीन एक धक्का आणि धावा आपण पाहतोय एकट्याच्या जोरावर. धावफलक सजवले जरूर. समोर भूमी 11 मांडा संघ. हे सुद्धा काळुंद्रेला विसरून जमणार नाही. अजूनही जेवढ्या धावा चोरता येतील बनवता येतील तो प्रयत्न करावा लागेल. मात्र आता चेंडू शिल्लक 2. 52 रन्स. 52 धावा दाफलकावर. नवीन फलंदाज कल्पेश सुद्धा अपयशी ठरला आणि आता 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आकाशगिरीचं थांबणं का गरजेचं होतं कारण जेव्हा जेव्हा आकाशगिरी मैदानावर उभा होता एक नवी ऊर्जा होती. नव उत्कंठा आणि उत्साहवर्धक वातावरण त्याने निर्माण केलं होतं आणि आपल्या वादळी खेळानं त्यांनी अक्षरशः भूमी 11 मांडा संघाच्या गोलंदाजांचे सर्व प्रयत्न हाणून पाडले होते. शिवम वेग होता. बॅकफुटला जाऊन स्लॅश करण्याचा प्रयत्न. डीप कडून येईल फिल्डर. 1 धाव पूर्ण 2 धावेसाठी प्रयत्न. थ्रो मात्र चुकीचा. तितक्या वेगानं तत्पर आपण पाहतोय 2 धावा पूर्ण होतील. संघ पोहोचला. बॅटिंग करताना काळुंद्रे संघ. एकूण धावा 54. 54 रन्स. 2 षटकानंतर 11. 3 षटकानंतर आपण पाहिलं टार्गेट बऱ्यापैकी सेट झालं. मात्र 4थं षटक फहीमचं 20 आलं आणि त्यानंतर जो कमबॅक आहे शिवमनं जो कमबॅक केला ना मागच्या 4 चेंडूमध्ये विचार केला तर 2 धावा 2 विकेट. गुड बॉलिंग. गोलंदाजांचं सुद्धा आपल्याला कौतुक करावं लागेल. शिवम. शेवटचा चेंडू. समोर हेमंत आक्रमण करतोय. स्ट्रेट हिट. लॉंग ऑफला फिल्डर रेडी. 1 धाव. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न झाले मात्र यस व्हेरी क्लोज. रनआउट. 1च मिळेल. पहिला अंक इथे समाप्त होईल आणि पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर प्रवीण घरचं योगदान फारसं मिळालं नाहीये. बरेच वैयक्तिक योगदान पाहिलं. त्याने 8 धावा जमवल्या.
एक चौकाराचा अपवाद सोडला तो सुद्धा अपयशी राहिला. मात्र क्रमांक 6 वर आलेला आकाश गिरीच्या जोरावर एकटा 40 केला आणि आता धावा फलकावरती 55-56चं टार्गेट. तर 56 करायचे. या दुसऱ्या अंकाकडे वळूया आणि आपण ऐकणार होतो पुन्हा एकदा मॅक्स सरांना 56 करायचे. तर नेक्स्ट मॅच होईल, जरूर आम्ही माहिती दिली. या सामन्यातून विजय होणाऱ्या संघाची लढत असेल RCC पेठ विरुद्ध. धन्यवाद.